सकळजन आपल्या महाराष्ट्राला संतांची मांदियाळी लाभलेली आहे। सर्व संतांनी आपल्या अभंग यांच्या माध्यमातून जीवनाचे सार सांगितले आहे। संपूर्ण महाराष्ट्रात वर्षभर विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येतो। नामदेव शिंपी समाज यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या 674व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री संत नामदेव विठ्ठल मंदिर फ्लॅट नंबर 69/A R5 मार्गशीर्ष सेक्टर दत्त चौक भाजी मार्केटच्या मागे नवीन सिडको नाशिक येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त 10वी-12वी परीक्षेत आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थी यांचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा रविवार 28 जुलै 2024 रोजी दुपारी 3 वाजता संपन्न झाला। या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यानिमित्त वृषाली संजय तुपसाखरे, अतुल मानकर, प्रभाकर झळकेसर, येवला भूषण व प्रसिद्ध व्यंगचित्रकार विनय त्र्यंबक खंदारे, उपप्रधान ITI मोखाडा सागर झांबरे, उद्योजक अरुण नेवासकर, प्रमोद नामदेव पवार, डॉक्टर प्राध्यापक KR शिंपी, संपूर्ण संत भोजन कक्ष ज्ञानेश्वर धोंडीराम भांबरे अध्यक्ष, शंकरराव त्र्यंबक रहाणे उपाध्यक्ष, बांधकाम समिती अध्यक्ष सोमनाथ दशरथ गायकवाड, सचिव अभिजित सुरेश खटिंगन, सहखजिनदार भगवान विष्णू चांडोले, सहसचिव संदेश माधवराव रहाणे, कार्यकारी सदस्य सुधाकर गोटीराम टिंबे, अशोकराव रघुनाथ शिंपी, मदनलाल पोपटराव सदावर्ते, मधुकर त्र्यंबक खंदारे, प्रशांत चंद्रकांत वारे, मनोहर गोविंद रहाणे, विनायक मुरलीधर अवसरकर, सचिन सुरेश सारंगधर, उमेश नामदेव बकरे, कुमार अकराळे, प्रज्वल प्रशांत लचके, अनिल सुखलाल महाजन व्यवस्थापक, अखंड हरिनाम सप्ताह समिती तथा सांस्कृतिक मंडळ ज्ञानेश्वर भांबरे, शंकरराव रहाणे, KR शिंपी, सुभाष लचके, मदन सदावर्ते, श्यामसुंदर रहाणे, भगवान चांडोले, संजय गीते, राजेंद्र निखळ, सोमनाथ गायकवाड, अजय देवारे, अशोक शिंपी, नामदेव बकरे, रामदास गायकवाड, दशरथ रहाणे, रत्नाकर बोटवे, सुदेश खटिंगन, बाळासाहेब खर्डे, प्रशांत वारे, सुधाकर टिंबे, चंद्रकांत खर्डे, मनोहर रहाणे, सुधाकर वारे, संजय अवसरकर, जयेंद्र कोतुळकर, नितीन वाईकर, प्रशांत रहाणे, विजय अवसरकर, रमण क्षीरसागर, नारायण खर्डे, चंद्रकांत सदावर्ते, दिगंबर वटारे, प्रीतम डिंगोरे, गोविंद बकरे, संजय चांडोले, राजेश पवार, मनोज गंगावणे, दीपक खंदारे, राहुल रहाणे, मनोज झांबरे, सचिन सारंगधर, मंगेश सदावर्ते, नितीन नवले, संदीप सातपुते, शरद पवार, प्रभाकर रहाणे, अभिजित लचके, सागर निकम, अमोल सदावर्ते, निलेश पवार, ज्ञानेश्वर अवसरकर, रोहित सारंगधर, राजेंद्र गुजर, तन्मय गुजर, संकेत खंदारे, निलेश डिंगोरे, महेश बकरे, योगेश गायकवाड, चेतन खर्डे, द्वारकानाथ लचके, कुमार अकराळे, संदेश रहाणे, वैभव सारंगधर, दिलीप सारंगधर, उत्तमराव निरगुडे, पुरुषोत्तम बकरे, प्रशांत लचके, निवृत्त आंबेकर, पांडुरंग बोरकर, विलास लचके, राजेश खंदारे, ॲडव्होकेट सुहास खर्डे, महिला कार्यकारी मंडळ सौ भारती केशव शिंपी अध्यक्ष, सौ लता नामदेव बकरे उपाध्यक्ष, चारुशिला खर्डे सहसचिव, रंजना टिपे सचिव, कल्पना गायकवाड खजिनदार, रमा लचके सहखजिनदार, महिला कार्यकारी सदस्य शोभा रहाणे, सुवर्णा ढटिंगन, हिरा गंगावणे, सुवर्णा अवसरकर, प्रतिभा भडांगे, शीला सदावर्ते, सुजाता रहाणे, चंदा अवसरकर, रुपाली वाईकर, प्रीती भांबरे, रोहिणी लचके, पूषा वारे, पूनम गायकवाड, दीपाली बकरे, अश्विनी वटारे, अपूर्वा पवार, मेधा बकरे, शिल्पा अवसरकर, पूनम भुसे, निलंबरी बकरे, छाया रहाणे, स्वप्नाली सदावर्ते, सोनल बोटवे, शीतल अवसरकर, माया अवसरकर, सौ पल्लवी चांडोले, सप्ताह सेवा समिती ज्ञानेश्वर भांबरे, सोमनाथ गायकवाड, अभिजित घटिंगन, नामदेव बकरे, शंकरराव रहाणे, अनिल महाजन व्यवस्थापक नामदेव विठ्ठल मंदिर आदी मान्यवर आणि आयोजक उपस्थित होते। या कार्यक्रमाची माहिती शिंपी समाजाचे अध्यक्ष, सिडको परिसर नामदेव शिंपी समाज उन्नती मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर धोंडीराम भांबरे यांनी दिली।
मी प्रश्न आणि उत्तर. मी जर तुला काही प्रश्न विचारले तर त्याचं उत्तर देशील? हो दे ना, विचारा विचारा. दगड पाण्यात काबर बुडतो? दगड पाण्यात टाकला तर तो काबर बुडतो? कारण त्याला पोहता येत नाही ना म्हणून. ते जंगलातल्या आजवर पाहिले का तू? हो पाहिलं ना. पण त्याच्या अंगावर एवढे केस का बरं असतात? कारण जंगलामध्ये नाभी नसतो ना म्हणून. आपण सगळे ताजी भाजी आणतो ना रे. हो आणतो. संध्याकाळी मिळणाऱ्या ताज्या भाजीचं नाव काय? पावभाजी. पावभाजी पावभाजी. एक फुल आहे पण ते डोळ्याला दिसत नाही. एक फुल आहे पण ते डोळ्याला दिसत नाही. त्या फुलाचं नाव काय? टिपी फूल. टिपी फूल. टिपी फूल. आपण बॅग मध्ये कपडे भरतो का रे? हो म्हणतो. अशी कोणती बॅग आहे की त्या बॅग मध्ये कपडे भरता येत नाही? त्या बॅगचं नाव काय? वॉटर बॅग. वॉटर बॅग. वॉटर बॅग. वॉटर बॅग. हात आहे पण काम करता येत नाही, पाय पण चालतात, त्याचं कोण? हात आहे पण काम करता येत नाही, पाय पण चालतात, त्याचं कोण? खुर्ची. 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 येते आणि जाते पण दिसत नाही, असं काय? येते आणि जाते पण दिसत नाही, असं काय? झोप. 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 आणखी हवा. 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 अरे दात आहे पण चावता येत नाही, असं कोण? दात आहे पण चावता येत नाही. दात आहे पण चावता येत नाही. कंगवा. 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 त्या नकाशावर सगळे राष्ट्र आहेत पण एक राष्ट्र नाही. बाकी सगळे राष्ट्र आहेत. त्या नकाशावर एक राष्ट्र नाही. त्या राष्ट्राचं नाव काय? धृतराष्ट्र. 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 बरं आता एक शेवटचा प्रश्न बरं का. रात्री आकाशात तारे दिसतात का रे? हो दिसतात. दिवसा दिसणाऱ्या ताऱ्यांचं नाव काय? दिवसा आपले तारे दिसतात का? हो दिवसा सुद्धा तारे दिसतात. दिवसा तारे दिसत नाही. अरे हो दिसतात. दिवसा तारे दिसणार नसतात. दिवसा दिसणाऱ्या ताऱ्यांचं नाव काय? महातारे. 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 मी आता रेडी जोरात बोलतो. इफको परिषद नामदेव शिट्टी समाज उन्नती मंडळाच्या वतीने 674वा नामदेव महाराज संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. या निमित्ताने सर्व सप्ताहभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे. 26/7/24 ते 2 ऑगस्टपर्यंत हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. दररोज सकाळी ज्ञानेश्वरी पारायण, नंतर संतभोजन, नंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, संध्याकाळी हरिपाठ आणि नंतर 7 ते 9 कीर्तन असा भरगच्च कार्यक्रम पूर्ण 8 दिवस आयोजित केलेला आहे. आज रविवार दिनांक 28 रोजी विद्यार्थी हा अत्यंत उत्साहात आणि खूप मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला. त्याला भरपूर प्रतिसाद मिळाला आणि विद्यार्थ्यांचा उत्साह खूप मोठा होता. या कार्यक्रमासाठी सर्व समाज बांधव तसेच आमचे नेते अरुणजी नेवाळकर, विषयताई साखरे व आमचे विविध मान्यवर या ठिकाणी हजर होते. कार्यक्रम सुंदर झालेला आहे. त्यानंतर उद्या दुपारी 3 ते 6 या दरम्यान होम मिनिस्टर बैठकीचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर गुरुवारी आपले भव्य दिंडी सोहळा असा आयोजित केलेला आहे. त्यानंतर 2 ऑगस्टला शुक्रवारी महाप्रसाद व काल्याचं कीर्तन आयोजित केलं आहे. असे संपूर्ण 8 दिवस सुंदर असा भरगच्च कार्यक्रम सिडको परिसर नामदेव शिट्टी समाज उन्नती मंडळाने आयोजित केलेला आहे. त्यासाठी सर्व आमचे पदाधिकारी खूप मेहनत घेत आहेत आणि सर्व कार्यक्रम उत्साहाने पार पडत आहे. याबद्दल मला खूप अभिमान आहे. प्रकार असल्यामुळे ठाकरेंचे हस्ते त्यांना 3 वेळा प्रसिद्ध वेगळे चित्रकार म्हणून पुरस्कार मिळाला आहे. तसेच आमच्या सरांच्या वेगळे चित्राचे राज ठाकरे सुद्धा खूप चाहते आहेत. त्यांच्या हस्ते सुद्धा सरांचा गौरव झालेला आहे. तसेच सरांच्या हस्ते 10,000 वेगळे चित्राची निर्मिती सरांनी केलेली आहे. तुम्ही दिवाळी अंक मासिके तसेच वर्तमानपत्रामध्ये सरांचे काय येत असतात, तसेच लेख सुद्धा केले जातात. सामाजिक आवड असल्यामुळे येवल्यामध्ये दर्पण मठ नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली. त्या संस्थेद्वारे विविध सामाजिक उपक्रम राबवतात. येवल्यामध्ये किमान नाशिकमध्ये किंवा महाराष्ट्रात प्रथमच एक करंजी
मोलाची या उपक्रम त्यांनी सुरू केला आणि संपूर्ण येवल्यामध्ये फिरून दिवाळीचा फराळ कपडे गोळा करून पीडित पाड्यावर जाऊन त्यांनी वाटलं. आता त्याचं भरपूर स्टोन मारलेला आहे, भरपूर संस्था तयार झाला आहे, परंतु ती संकल्पना ही आपल्या येवल्यातून घरकेसात मिळवली आहे. तसेच सर्वांचे विविध कार्यक्रम चालू असतात, सामाजिक कार्यक्रम त्यांच्या हातून घडत असतात. येवला येथील जत्रा भरली ते मोफत 9 दिवस जेवण सेवा सर्वांची असते. आम्ही स्वतः तिथे जातो तर कुठेही लाज न बाळगता किंवा कुठलेही इतका मोठा माणूस असताना कुठलेही गर्ववर्णन करता मोफत जेवण सेवा ही अखंडपणे सणांची त्या ठिकाणी चालू आहे. तसेच दिवाळीच्या दरम्यान आमच्या येवल्यामध्ये रांगोळी स्पर्धा असते. त्या रांगोळी स्पर्धेत सुद्धा सणांकडून खूप मोठं आयोजन केलं जातं. तसेच मार्च महिन्यामध्ये मार्च परीक्षा संपल्यानंतर मे महिन्यामध्ये बाल वाटणारे असे विविध उपक्रम संस्था असते येवल्यामध्ये येवल्या बाहेर चालू असतात. असा मुखात करून त्या सरांना व्यंकट चित्रकारांची पोलीस परिषद पुणे येथे आयोजित केली आहे, त्यासाठी रवाना व्हायचं आहे. असे खूप भाऊ आहे व्यंकट चित्रकार आणि सामाजिक भान असलेला माणूस आपल्याला आज प्रमुख पाहुणे म्हणून लाभला आहे, ते आपलं खूप भाग्य आहे. मी या ठिकाणी सर्व शिल्पी समाजाच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. आल्यापासून सर्वांनी त्यांचं स्वागत करा. तसेच दुसरे जे आपल्याला प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत ते म्हणजे आपल्या समाजाचे युवा उद्योजक सागरजी लांबरे. हे मूळचे जगनगडचे असून त्यांचा इथे पूर्ण खूप मोठा प्लॅन सातपुरीचा आहे. ग्रीन पीस, त्याच्यानंतर पनीर, दही, दूध असे विविध प्रकारचे प्रॉडक्ट त्यांचे सागर स्वराज या नावाने त्यांचा ब्रँड आहे. त्यांचा ब्रँड हा पूर्ण भारतभर आहे. ग्रीन पीसचा स्वराज नावाचा ब्रँड अख्ख्या पूर्ण रिलायन्स इंडस्ट्रीमध्ये सुद्धा सागर नावाचेच ग्रीन पीस किंवा सागर नावाचं ते दूध, दही, पनीर वापरलं जातं. असे आपल्याला एकदम कमी वयात खूप मोठी भारत घेतलेले उद्योजक सागरजी लांबरे हे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत. त्यांचं ते या ठिकाणी शिल्पी समाज शिल्प परिसराच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्यांचं त्या कार्यालयात आपण स्वागत करतो. यांचा परिचय, प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून द्यावा. नामदेव महाराजांचं पण चित्र शेंगदाणा घालून स्वागत करा. गणेश चुटके जितेंद्र झांबरे, आंदोलनाचा कार्यालयाचा
वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.